नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आपणास देत आहे. उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दिनांक 10 डिसेंबर 2025च्या 10 ठळक घडामोडी. संपूर्ण धाराशिव शहरात EVM मशीन कालच्या आवाजाविषयी स्ट्रॉंग रूममधील निवडणूक निर्णय अधिकारी मॅनेज झाल्याची चौकात चर्चा. याला जिल्हा अधिकारी यांचेही अधिकाऱ्यांना मिळते पाठबळ. आज प्रचंड गोंधळात राज्यात भीक मागण्यास बंदी बाबतचे विधेयक गोंधळातच झाले मंजूर. अनेक सदस्य मात्र असमाधानी. दिव्यांगाचे कोणतेही प्रश्न प्रलंबित राहू नयेत. दिव्यांगाप्रती संवेदनशीलता व जाणीव जागृती कार्यशाळेत जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारा यांनी केले व्यक्तमत. मध्यवर्ती सार्वजनिक जयंती महोत्सव समिती 2026 करिता समितीचे अध्यक्षपदी आकाश मिलिंदराव कोकाटे यांची एकमताने झाली निवड. हॉटेल रोमा येथे झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. शिवजयंती महोत्सव भव्य दिव्य साजरा करण्याचेही या बैठकीत ठरवण्यात आले. लाचलुचपत विभागात अर्थात ACBच्या कारवाईच्या महावितरणला धडका. बदलीसाठी लाच घेणाऱ्या 2 लिपिकावर टाकले गळात. गुन्हा झाला दाखल. शहर पोलीस ठाण्याच्या आनंदनगर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिंगोली येथील युवकास आमच्या विरोधात तक्रार का दिली म्हणून शिंगोली येथे तुळजापूर येथील युवक कुमार सुखदेव कांबळे यांना केली जबर मारहाण. कुमार कांबळे यांच्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलिसांनी केला अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. तुळजापूर येथे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तहसीलदार यांना ब्लॅकमेल करून 15 लाखाची खंडणी मागणाऱ्या मंडळ अधिकारी बहिरमल व वकील बोडके यांच्यावर खंडणी आणि ब्लॅकमेलिंगचा तुळजापूर पोलिसात गुन्हा झाला दाखल. पालकमंत्री व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक 141 कोटी बस व अनेक ठिकाणी बांधा वापरा हस्तांतर करा अर्थात BOT तत्वावर बस स्थानके उभारणी करण्याचीही केली घोषणा. उमरगा तालुक्यात जिल्हा परिषद व गट व पंचायत समिती गणाची आढावा बैठक. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर प्रतापसिंह पाटील यांनी बांधली. कार्यकर्ते व पदाधिकारी यांची मोठ आणि घेतला आढावा. चिलवडी भागातून शिलरत्न मारुती भालशंकर पंचायत समिती गणातून लढविण्यासाठी व्यक्त केली इच्छा. सामाजिक कार्याच्या जोरावर पंचायत समिती आपणच जिंकणार असाही त्यांनी केला मनोदय व्यक्त. ह्या होत्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभरात्री.